मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, लेखक पु ल देशपांडे लिखित उपास हा जो पाठ आहे, या पाठाचा पुढचा भाग, या दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहतोय. तर मित्रांनो, चॅनलवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर आहे ना सादर होणार आहेत. त्यामुळं आहे ना सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपण पहिल्या पाठामध्ये पाहिलं की पु ल देशपांड्यांनी म्हणजेच पंतांनी सगळ्यांचं ऐकून, म्हणजेच ऐकावे जनाचे करावे मनाचे, याप्रमाणे त्यांनी आपलं वजन कमी करण्यासाठी जी भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे, त्यातला पहिला उपाय म्हणून त्यांनी आहार परिवर्तन सुरू केलं. आहार परिवर्तन म्हणजेच त्यांनी आपल्या खाणे बदलण्याची प्रक्रिया, म्हणजेच द चेंज इन द डाएट पॅटर्न, हे सुरू केलं. आता पुढं बघा, पुढच्या पानावरती, साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी झाली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकवायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत दिली. बघा, पहिला उपाय त्यांनी सुरू केलेला आहे तो म्हणजे आहार परिवर्तन, आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू झाली. लेखकांना माहिती पडलं की आता साखरेमध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज असतात, आणि त्यामुळं त्यांनी बिनसाखरेचा म्हणजे साखरेशिवाय चहा बनवायचं ठरवलं. मग पहिल्या दिवशी काही त्यांना विशेष असा साखरेचा चहा आणि बिना साखरेचा चहा याच्यामध्ये असा काही विशेष फरक वाटला नाही. मग घरामध्ये साखरबंदी जाहीर झाली. बघा, साखर म्हणजे घरामध्ये साखरेला अजिबात स्थान नाही, घरामध्ये अजिबात साखरेला जागा नाही, त्यामुळं याला म्हणायचं साखरबंदी. आणि दिवाळी हा सण नुकताच जवळ आलेला होता, त्यामुळं त्यांनी सांगितलं की दिवाळी ही तिखटा मिठावर उरकवायची, म्हणजेच तिखट आणि मिठाचे पदार्थ घरामध्ये बनवायचे, म्हणजेच घरामध्ये साखरेपासून किंवा गोड पदार्थ कोणतेही बनवायचे नाही, अशी सक्त ताकीद दिली. बघा, सक्त ताकीद देणे म्हणजे सक्त इशारा देणे. बघा, हे वाक्यप्रचारांचे अर्थ आपल्याला जाणून घेणं का महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये 5 मार्कांसाठी वाक्यप्रचारावरती आधारित, म्हणजेच वाक्यप्रचारांचा, दिलेल्या कंसातील वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करा, असा आपल्याला 5 गुणांसाठी प्रश्न त्या ठिकाणी येत असतो. बघा, सक्त ताकीद दिली, आणि म्हणून त्यांना सांगितलं की मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडधोडं करायचं ते कर, परंतु आहे ना असा कडक शब्दांमध्ये समज देण्यात आली, एवढी सवलत दिली. सवलत म्हणजे मुबा, सवलत म्हणजे परवानगी, एवढीशीच परमिशन दिली की मुलांसाठी काही बनवायचं असेल बनवायचं. मग पहिल्या दिवशी मला काही फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होतं. बघा, वर्ज्य करणे म्हणजे काय करणे है ना, टाळणे किंवा भात न खाणे, हे खूप कठीण होतं, अवघड होतं. म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात मधून ठेवून मधला भात वर्ज्य केला. बघा, वर्ज्य केला म्हणजे खायचा सोडून दिला. म्हणजे पहिला भात आणि ताकभात आहे ना, ताकभात, दही भात, साखर भात आहे ना, डाळ भात, म्हणजे असे भाताचे जे काही खाण्याचे प्रकार आहेत, तर हा मधला भात जो होता तो खायचा टाळला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणं कसं जमणार, हा विचार किती पोकळ होता, याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला, आणि नेहमीच्या भाजीत ही निराळं काय करते याचा अजूनही अंदाज आला नव्हता. बघा, फक्त उकडलेल्या पालेभाज्या, उकडलेल्या म्हणजेच बॉईल केलेल्या पालेभाज्या कसं जमणार, कारण हा विचारच अगदी पोकळ होता. कारण बघा, विचारामध्ये म्हणजेच तकलादू असणे, विचार पोकळ असणे,
म्हणजेच विचार तकलादू असणे. या विचारामध्ये काही भरीव असं नव्हतं. पोकळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे भरीव. मग या गोष्टीचा अनुभव म्हणजे उकडलेल्या पालेभाज्या खाणं याचा अनुभव, याची अनुभूती मला ते खाल्ल्यानंतर समजलं. आणि नेहमीच्या भाजीत सुद्धा निराळं म्हणजे वेगळं काय असतं याचा अजूनही मला अंदाज आला नाही. बघा, अंदाज न येणे म्हणजेच त्या ठिकाणाहून आपला अंदाज म्हणजेच अनुमान न लागणे. बघा, पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली. त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. बघा, म्हणजे उपास सुरू म्हणजे उपासाचा जो व्रत त्यांनी सुरू केला होता आणि याचा पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्याच दिवशी मात्र त्यांचा व्रत भंग होणे म्हणजेच तुटणे हा प्रसंग आलेला आहे. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला म्हणजे पहिलाच दिवस होता आणि लेखक ज्या कचेरीमध्ये, कचेरी म्हणजे कार्यालय, ऑफिस, ज्या ऑफिसमध्ये कामाला होते तर त्या ऑफिसमधील निम्म्याहून अधिक म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना लेखकाच्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. वार्ता म्हणजे बातमी गेली होती की पंतांनी म्हणजेच पु ल देशपांडेंनी तर काय केलेले, वजन घटवण्याचा संकल्प केलेला आहे. परंतु दुसऱ्याच दिवशी काय झालेलं आहे तर त्यांचे एक असणारे सहकारी, त्यांचं नाव आहे अण्णा नाडगौडा. या अण्णा नाडगौडांना प्रमोशन भेटलं. प्रमोशन म्हणजे काय? प्रमोशन हा मित्रांनो इंग्रजी शब्द आहे, पण याला मराठीतून काय म्हणतात, पदोन्नती म्हणजेच प्रमोशन. तर या मिळाल्याची वार्ता आली आणि त्यांनी साऱ्या सेक्शनला काय केलं, पार्टी दिली की त्यांना अण्णा नाडगौडांना प्रमोशन भेटलं म्हणून त्यांनी पार्टी दिली. आणि कॅन्टीनच्या आचार्याने तर माझा डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बघा, म्हणजे जो आचारी होता, जो आहे ना कॅन्टीनचा असणारा आचारी, त्याने लेखकाचा जो त्यांचा डाएटचा प्लॅन होता त्याचा सूड घ्यायचा आहे. सूड घेणे म्हणजे काय करणे, बदला घेणे. तर असंच ठरवलं होतं आणि त्याने पदार्थ बरे बनवले होते. बरं, न खावं तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडलेला होता. म्हणजे बघा, डाएट सुरू केलाय, पहिला दिवस सुरळीत गेलाय आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा व्रतभंग होण्याचा प्रसंग आलेला आहे. आणि तर त्याच दिवशी म्हणजे ते म्हणतात की त्यांचा असणारा कॅन्टीनचा जो आचार्य आहे त्यांनी जो माझा व्रतभंग किंवा मी जे डाएट सुरू केलं होतं त्याचा बदलाच घ्यायचं ठरवलं होतं. कारण त्याने असे काही पदार्थ बनवले होते. बरं, ते पदार्थ न खावे तर आपला असणारा सहकारी अण्णा नाडगौडा त्याला वाईट वाटेल. कारण बिचारा 6 वर्षांनी बघा, एफिशियन्सी बार म्हणजे याला काय म्हणतात, एफिशियन्सी बार म्हणजे हे काय आहे तर एक कार्यक्षमता म्हणजे जी आपली कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटी आजमावणारी रेषा असते है ना. म्हणजे तुमच्या कामांचा जो परफॉर्मन्स कसा आहे तो परफॉर्मन्स माप घेणारी ती रेषा म्हणजे त्याचं मोजमाप घेणारी, त्याला एफिशियन्सी बार म्हणतात. आणि त्या एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून तो बाहेर पडला होता. मग त्यामुळं त्याला वाईट वाटेल. आचार्यानं मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. बघा, म्हणजे या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय लेखकांना म्हणायचं आहे ना, मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घातली होती. म्हणजे या ठिकाणून या वाक्यावरून लक्षात तुमचं येईल की म्हणजे इतके पदार्थ गोड होते. आपण काय म्हणतो, मिठाईत साखर घातली, पण तसं न करता है ना साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासागणिक सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. घासाघासागणिक म्हणजेच प्रत्येक घासाला है ना. या ठिकाणी बघा, घासाघासागणिक हा समासाच्या दृष्टीने जर विचार केला गेला तर या ठिकाणी हे तुम्हाला शब्द लक्षात येईल. घासाघासागणिक म्हणजेच प्रत्येक घासागणिक म्हणजेच अव्ययभाव समास. सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. सहस्त्र हे ना, आपण जसं एकक, दशक, शतक, सहस्त्र
है ना, हजारो कॅलरीज त्या ठिकाणी पोटामध्ये चाललेल्या होत्या. त्यामुळं खाल्लेलं गोड लागत नव्हतं. बटाटेवाडे होते म्हणजे आणखीन कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला होता, त्यामुळं आणखीन कॅलरीज. एवढं सगळं हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली, हा भिकोबा मुसळ्यांच्या टोमण्यामुळं चेकाळून नाडगावडानं स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. बघा, या ठिकाणी साखरेत मिठाई घालून तयार केलेले होते आणि त्यामुळं त्यांच्या प्रत्येक घासाला अनेक हजारो कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळं त्यांना काही खाल्लेलं गोड लागत नव्हतं. बटाटवाडे होते म्हणजे आणखीन कॅलरी. चिवडा होता तो अस्सल वनस्पतीमधला होता. त्याचबरोबर या सगळ्या पदार्थांच्या माध्यमातून अनेक त्यांच्या कॅलरीज पोटात चालल्या होत्या. आणि शेवटी त्यांचा असणारा सहकारी भिकोबा मुसळे त्यांनी एक टोमणा मारला. काय म्हणला, अरे भजीच पार्टीमध्ये नाहीत तर पार्टीला काय मजा आहे. लगेच हे अण्णा नाडगावडांनी ऐकलं आणि परत स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली. पुढं बघा, शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचं सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढलं. बघा, एवढं सगळं खाल्ल्यानंतर लेखकांनी भज्याची 6वी प्लेट उडवली म्हणजे संपवली, फस्त केली, खाल्ली. आणि अतिशय केविलवाण्या अशा स्वरामध्ये काय म्हणतायत, नको सध्या मी डाएटवर आहे, है ना. केविलवाना स्वर. केविलवाना म्हणजेच काय, विनवणी करणारा, है ना, असा प्रकारचा स्वर. मी डाएटवर आहे असं त्या ठिकाणी बोलले गेले. आणि असं बोलल्यानंतर मात्र लेखकाला सगळ्यांनी वेड्यात काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध, भिकोबा मुसळे म्हणाला. बघा, म्हणजे खाण्यामुळं वजन वाढतं असं थोडंच आहे. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्झरसाइज नाही केला. तुझी कुंभरास नि कुंभलग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा आपल्या हातात आहे का. बघा, भिकोबा मुसळे नावाचे असणारे लेखकाचे हे सहकारी यांनी ज्यावेळेस लेखकाच्या डाएटच्या बाबतीमध्ये लेखकांनी सगळ्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनीच म्हणतात, अरे पण तो खाण्याचा आणि वजनाचा काही संबंध नाही. बघ, मी 21 गुलाबजामुन खाल्ले आणि आयुष्यामध्ये आतापर्यंत कधी मी व्यायाम केला नाही, म्हणजे एक्झरसाइज केली नाही. पण तुझं मुख्य कारण काय आहे माहिती आहे, की तुझी रास कुंभ आहे, है ना. त्यामुळं, आणि तुझं लग्न पण कुंभ आहे, त्यामुळं तू असाच जाड्या राहणार, म्हणजे असाच लठ्ठ राहणार. आणि त्यांनी त्यावेळेस आवर्जून सांगितलं की लठ्ठपणा काय आपल्या हातात नाही. बघा, या ठिकाणी कुंभरास, एकूण ज्या चक्र राशी आहेत, राशींचं जे चक्र आहे त्या राशींच्या चक्रामध्ये असणारी, है ना, जी 11वी रास आहे ती रास म्हणजे कुंभ. तर असं त्यांनी सांगितलं. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. अरे रनिंग कर रोज. बघा, रोज म्हणजे दररोज. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा बरं का पंत. माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमारी कमलिनी केंकरे, त्यांची असणारी सहकारी, है ना, यांनी परत आणखीन एक सल्ला दिला की तुम्ही काय करा, दोरीवरच्या उड्या मारा. कारण माझ्या सिस्टरचं वेट, त्यांच्या सिस्टरचं म्हणजे बहिणीचं वेट हे 40 पाऊंड उतरलं. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावं आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असं ठरलं आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. बघा, शेवटी सगळे सल्ले त्या ठिकाणी त्यांनी ऐकले आणि सर्वांच्या मते त्यांनी सकाळी रनिंग करायचं आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारायच्या हे ठरवलं. आणि त्यांनी आपल्या हातामध्ये भज्याची 7वी पेट खायला सुरुवात केली. पुढं बघा, कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता.
कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळ उकडून तिनं मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. बघा, सडपातळ भाज्या. सडपातळ म्हणजे काय आहे ना? सडपातळ म्हणजेच या ठिकाणी आहे ना लहान भाज्या, म्हणजे जसे की शेवग्याच्या शेंगा असतील, पडवळ असेल, भेंडी असेल, चवळीच्या शेंगा असतील, अशा भाज्या तिनं माझ्या खायला सुरू केल्या. कोबी, कॉलीफ्लावर वगैरे बाळशेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. बघा, हकालपट्टी झाली म्हणजे काय? काढून टाकणे, त्यांची घराच्या बाहेर रवानगी करणे. म्हणजे कोबी असेल, कॉलीफ्लावर असेल, या ज्या बाळशेदार म्हणजे ज्यांना बाळसं जास्त आहे ना, त्या भाज्यांची घरामधून हकालपट्टी झाली, बाहेर काढलं, त्यांना घरातून हाकलून दिलं आणि कोणत्या भाज्यांचा खुराक सुरू केला? काटकुळ्या म्हणजे सडपातळ भाज्यांचा खुराक त्या ठिकाणी सुरू केला. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिना साखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. बघा, म्हणजे आता त्यांना बिना साखरेचा चहा सुरू केला आहे. पण हे बघा, या ठिकाणी का म्हटलंय बिन साखरेचा चहा इतका कडू लागत असेल? कारण त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या पत्नी ज्या चहा देत होत्या तो चहा मुळात बिना साखरेचा नव्हताच. फक्त साखरेचं प्रमाण त्याच्यामधलं थोडं कमी केलं होतं. म्हणून त्यांना आता पहिल्यांदाच या ठिकाणी अनुभव आला की बिना साखरेचा चहा कसा असतो. चहा सुरुवातीला बिना साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग, असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला होता तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खल्लास. अगं, किती लाख कॅलरीज गेले असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. बघा पुढच्या पेजवरती, पण सांगितलं का नाहीस? बघा बायको काय म्हणते त्यांची, उगीच आरडाओरडा करू नका, वजनाचं काय ते मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं, आम्ही स्वतःचं कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. बघा, ज्यावेळेस पंतांनी आपल्या धर्मपत्नीला म्हटलं की मग तुम्हाला त्यावेळेस का सांगितलं नाहीस की तू साखर घालणं, म्हणजे बिना साखरेचा चहा नाही आहे, याच्यामध्ये साखर थोडीफार आहे, असं का सांगितलं नाही? त्यावेळेस लगेच है ना आपल्या भारतीय महिलांप्रमाणे लेखकाच्या धर्मपत्नीसुद्धा लगेच त्या ठिकाणी ओरडले आणि काय म्हटल्या, अरे काय आरडाओरडा करू नका, वजन काय वाढलं तर वाढू द्या, होईल हळूहळू कमी. आपण काय कोणाचं मागून खात नाही, स्वतःच कमवून खातो. वाढलं तर वाढू द्या वजन. आणि असं बोलत बोलत त्यांनी मुलांना देण्यासाठी जे काय लाडू काढून बशीत ठेवले होते ते काढले आणि वजन त्यांनी लाडू काढले आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी तिनं काय केला? सुरुंग लावला. बघा, वजनक्षय म्हणजे काय है ना? वजनक्षय म्हणजेच या ठिकाणी वजन कमी करण्याचा त्यांनी केलेला जो संकल्प होता, या संकल्पाला त्यांनी सुरुंग लावला. सुरुंग लावणे म्हणजे त्यांचा जो बेत होता, त्यांची जी योजना होती, कशाची? वजन उतरवण्याची. या वजन उतरवण्याची जो संकल्प होता तो संकल्प त्यांनी उधळून लावला, त्या ठिकाणी सुरुंग लावला. पुढे बघा, लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. बघा, या ठिकाणी त्या लाजल्या आहेत आणि साखरेशिवाय लाडू म्हणजे आमच्या घराण्यामध्ये, आमच्या घरामध्ये कुणीही केलेलं नाही. तात्पर्य,
चहा बिनसाखरेचा होता हे खरं, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला आणि पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली की ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या आणि औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली आणि दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यातच गेली. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सगळी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असून सुद्धा आमच्या समाचाराला आले नाही. कारण त्याचं काय कारण होतं तर हे कुराण उपास हे त्यांचं राखीव कुरण होतं. बघा, राखीव कुरण असणे म्हणजे काय, एखाद्या विषयामध्ये त्याची गती असणे. बघा, आणि या ठिकाणी बघा दिवाणखाना हा शब्द आलेला आहे. तर दिवाणखाना म्हणजे काय, दिवाणखाना म्हणजे घरामधली एक अशी जागा आहे ज्याच्यामध्ये है ना, ज्याला बैठकीची खोली म्हणतात आताच्या तुमच्या भाषेमध्ये, है ना, ड्रॉइंग रूम. तर याच्यामध्ये कारण त्याची साईज सांगितली या ठिकाणी 8x10 आहे तो, त्यामुळं त्या ठिकाणी दोरी फिरवणं ते काही शक्य नव्हतं. पहिल्यांदाच दोरी फिरवली, एक डोक्यावरून पलीकडे गेली तर ड्रेसिंग टेबलवर असणाऱ्या तेलाच्या औषधाच्या बाटल्या सगळ्या खाली घेऊन आली आणि त्यामुळं एकदा त्यांनी म्हणजे लगेच दुसरा प्रयत्न केला, तो म्हणजे अर्धवट गॅलरीमध्ये उभा राहिले, अर्धवट घरात उभा राहिले, दोरी फिरवली आणि ती आचार्य बाबा बर्व्यांच्या गळ्यात अटकली. बघा, दोरी हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो असं ते बोलतायत. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी. बघा, आचार्य काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. बघा, जिभेवर ताबा नसणे म्हणजेच आपला जिभेवरती काय नसणे, ताबा नसणे म्हणजेच त्या ठिकाणी आपला कंट्रोल, है ना, कंट्रोल नसणं म्हणजेच आपण पाहिजे ते खाणं, वाटेल ते खाणं, जे दिसेल समोर ते खाणं, याला म्हणायचं हावरेपणा, हावरटपणा. त्या जिभेवर तुमचा ताबा नाही. त्यासाठी काय पाहिजे, संयम पाहिजे, मनाची एकाग्रता पाहिजे. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहताना पंत तुम्ही, ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बघा, आचार्य बाबा बर्व्यांनी सल्ला दिला की तुम्ही आता बोलायचंच सोडा. मग लेखकाला प्रश्न पडला, बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही, तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. बघा, पुढं पंत काय म्हणतात, पण मला बोललंच पाहिजे बाबा. मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. पण का? एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचं एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबड करत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा बोललो नाही तर काय खाऊ? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? बघा, मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात
पडलेली दोरी मगाशी मी गच्च का आवळली नाही, या विचाराने मला पश्चाताप झाला. पश्चाताप होणे म्हणजे है ना, केलेली जी चूक आहे त्या चुकीची जाणीव होणे, की त्यांच्या गळ्यामध्ये जी दोरी पडली होती ती दोरी मी तशीच का आवळली नाही, है ना, या गोष्टीचा पश्चाताप झाला. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढं उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागली. बघा, काटकुळा म्हणजेच सडपातळ, बारीक, लहान झाल्याची स्वप्न पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिना साखरेचा आणि बिना दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील मी चहा पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होणे. बघा, अंगाचा तिळपापड होणे म्हणजेच खूप राग येणे, खूप संताप येणे. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. अमृत, अमृत कशाला म्हणायचं है ना, अमृत, या अमृतासारखा मला त्या ठिकाणी तो रस वाटू लागला. धारुष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने आणि आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. बघा, लेखकाच्या खालच्या मजल्यावर म्हणजे लेखक वरी राहत होते आणि या खालच्या मंडळींच्या, मजल्यावरील मंडळींच्या आकसपणामुळे, आकस म्हणजेच काय, द्वेष है ना, मत्सर, हेवा, यामुळे मला त्या दोरीवरच्या उड्या थांबवाव्या लागल्या. आता बघा पुढच्या पेजवरती 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावू लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. बघा, आता 10 उड्या पाय न अडकण्या मारण्यापर्यंत लेखक पोहोचले होते. म्हणजे है ना, कारण वजनच तेवढं असल्यामुळं त्यांचं शरीर जे होतं ते शरीर उचलत नव्हतं. त्यांनी आता दोरीवरच्या उड्या 10 उड्या मारण्यापर्यंत त्यांचा आता प्रयत्न गेला होता. कचेरी म्हणजे सुटली, म्हणजेच कार्यालय सुटलं की ते गिरगाव रस्त्याने धावत लागले. त्यांनी केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ हा उपक्रम म्हणजेच हा क्रम, सकाळी म्हणजे क्रम म्हणजे काय, दोरीवरच्या उड्या मारणं, ऑफिस सुटल्यानंतर गिरगाव रस्त्याने जाणं, केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू करणं, म्हणजे हा उपक्रम, हा क्रम 10-12 दिवस चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुलं बी पेरलं की रूप किती वाढलं हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावं असं वाटत होतं मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बघा, दाबून धरणे म्हणजे ती इच्छा पूर्ण न करणे, ती इच्छा मनातल्या मनात तशीच ठेवणे. बघा, म्हणजे लेखकाने या ठिकाणी एक उदाहरण दिलंय की लहान मुलं, बघा, एखादं बी त्या ठिकाणी मातीमध्ये काय करतात, मातीमध्ये ते लावतात आणि त्यांना ती जाणून घेण्याची इच्छा झालेली असते की रोप किती वाढलंय, ते दररोज त्याच्याकडे बघतात. तसं लेखकाला आता त्यांनाच याची जाणीव होऊ लागली होती की मी आता लहान होऊ लागलोय. माझ्यातला फरक त्यांना जाणवत होता. तसं त्या लहान मुलांप्रमाणे मला आता दररोज वाटायचं सायंकाळी की वजन काट्यावर जावं आणि वजन मोजावं. पण मी ती इच्छा मनात दाबून धरली, पूर्ण काही केली नाही. बरोबर 1 महिन्यानं मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध, फक्त दूध. दुर्दैवानं रोज गाईचं धारुष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवलं होतं. पुढं बघा, पंधरवाड्यात फक्त 2 वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरील भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला. बघा, आता कोळंबी भात, वडाभात, साखर भात, हे है ना, दही भात, म्हणजे असे जे भात आहेत. कोळंबी भात आहे म्हणजेच कोळंबी घालून केलेला भात, वडाभात वडा घालून केलेला भात. म्हणजे हे कोळंबी भात एकदा त्या सोकाजीने चारला, खालच्या मजल्यावर असणाऱ्या भाऊजी पसरटवारांनी वडाभात चारला.
एवढं अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळं मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचं आदर दुणावल्याचं माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हतं. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करायची, चेष्टा म्हणजेच मस्करी करायची, त्यांनीच पंत फरक दिसतोय अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यासारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय ओरडावलेत असं मान्य करावं लागलं. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. बघा, मुठभर मांस वाढणे म्हणजे काय करणे? आपली जर कोणी स्तुती केली, आपली जर कोणी तारीफ केली, प्रशंसा केली है ना, तर त्या प्रशंसेनं, त्या तारीफीने, त्या स्तुतीने आपण हुरळून जाणे म्हणजेच मुठभर मांस वाढणे. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चढण्यासारखा नव्हतो. बघा, इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझं वजन घटलं पाहिजे अशी माझी खात्री होती, म्हणजेच विश्वास होता. बघा, जिव्हा नियंत्रण म्हणजे आपल्या जिभेवरती ताबा ठेवल्यानंतर, जिव्हा म्हणजेच जीभ. आणि त्यांना त्याचा विश्वास वाटत होता, खात्री वाटत होती की आता माझं वजन कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी घटलं पाहिजे, कमी झालं पाहिजे. आणि त्याच खात्रीनं, त्याच विश्वासानं मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आनेली. बघा, आनेली म्हणजे हे एक नाणं आहे, म्हणजेच कॉईन. जसं आपण आता बघतो 1 रुपयाचं, 10 रुपयाचं, 50 रुपयाचं, 100 रुपयाचं कॉईन आहे, त्यावेळेस हे नाणी होते, त्याला म्हणत आनेली. हे आनेली टाकली, तिकीट काढलं. महिन्यापूर्वी याच यंत्रानं माझं वजन 181 पौंड दाखवलं होतं. आता 1 महिन्याचा उपवास केलाय, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यानंतर, उग्र म्हणजे कठीण साधना केली आहे, कठीण म्हणजे एक प्रकारे त्यांनी तपश्चर्याच प्रकारे केलेली आहे. आणि आज तिकटावर वजन, मिनिटभर माझा विश्वासच बसेना, 192 पौंड. आणि भविष्य होतं, आप बहुत समझदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचं सोडून दिलं आहे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. म्हणजे बघा, शेवटी लेखकांना काय म्हणायचंय की माझं म्हणजे एवढा महिनाभर कडी तपश्चर्या करून सुद्धा, एक अतिशय उग्र साधना करून सुद्धा त्यांचं वजन मूळ 181 पौंड होतं आणि आता 192 पौंड, म्हणजे जवळजवळ 11-12 पौंडांनी वजन त्यांचं वाढलंय. त्यामुळं ते म्हणतायत की आता मी वजन आणि भविष्य या गोष्टींची चिंता करायचं, काळजी करायचं सोडून दिलेलं आहे. आणि आता मी माझ्या आयुष्यात, या जन्मात तरी मी डाएटचा आहार म्हणजे याच्याविषयी डाएटच्या आहारी कधीच जाणार नाही, म्हणजे डाएटच्या बाबतीत मी विचारसुद्धा करणार नाही. आणि म्हणून त्यांनी शेवटी म्हणतात, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. अशा प्रकारे मित्रांनो, पंतांनी वजन कमी करण्याचा केलेला संकल्प, त्याचबरोबर त्यांचे असणारे शेजारी पाजारी, त्यांच्या ऑफिसमध्ये असणारे त्यांचे सहकारी, त्यांची असणारी धर्मपत्नी यांनी त्यांना कशा प्रकारे सल्ले दिले आणि त्यांनी केलेला जो संकल्प होता, निश्चय होता वजन कमी करण्याचा, तो वजन कमी करण्याचा संकल्प पूर्ण न होता कशा प्रकारे हास्यास्पद ठरला गेला आणि पु ल देशपांड्यांची कशी प्रकारे फजिती झाली, या अशी मजेशीर माहिती आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे. मित्रांनो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे आणि
आणखीनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.